हे तुमचे पैसे नाहीये, हे आमचे पैसे आहेत. हे तुम्ही असे उधळता, लाचा वाटायला पाहिजे त्यांना. मला खरं सांगू, मला इतकी खरं तर लाज वाटते हे सगळे घोटाळे बाहेर काढताना. म्हणजे खरंच कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. मला सांगा, पुण्यातल्या लोकांच्या ज्या तक्रारी आहेत त्यांनी ते देण्यासाठी त्यांना हे सोयीस्कर ठिकाण होतं वाकडेवाडीचं. आता 100 किलोमीटर लांब जायचं का? यांनी काय केलंय, तडकाफडकी ऑर्डर काढली की हे शिफ्ट करा बारामतीला. पुणे महानगरपालिका आणि महापालिकेत चालणारे काही ना काही घोटाळे, स्कॅम्स आपल्या समोर येत असतात आणि बऱ्याच वेळेस या गोष्टींमध्ये मी हेमंत संबूज यांचा इंटरव्ह्यू पण घेतलेला आहे आधी पण. तर अजून एक नवीन गोष्ट समोर येते किंवा मागच्या अजून काही अपडेट्स आहेत त्या पण आपल्या सोबत आहेत. तर आता परत माझ्यासोबत मनसेचे हेमंत संबूस आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया बऱ्याच गोष्टी. एमपीसीबी ऑफिस बारामतीला जाणार होतं, असा काहीतरी काल तुम्ही व्हिडिओ केलाय. नेमकी काय डिटेल होती या सगळ्या गोष्टी? नाही, ही फॅक्ट आहे. काय झालंय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ हे जे आहे हे पुण्यामध्ये बऱ्याच वर्षांपासून आहे. आणि ते पुण्यामध्ये असण्याचं कारणच असं आहे की पुण्यापासून आजूबाजूला जे ग्रामीण भाग आहे तो त्याच्याशी कनेक्ट आहे. पुण्यातलं एकंदरीत वाढलेलं प्रदूषण, त्यासाठी ते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे की ज्यांचे अध्यक्ष जे आहेत, संचालक जे आहेत, ते मुंबईला बसतात. यांनी काय केलंय, तडकाफडकी ऑर्डर काढली की हे शिफ्ट करा बारामतीला. काय संबंध बारामतीला शिफ्ट करण्याचा? हा घाट का घातला? आणि त्यांनी ते शिफ्ट केलं कारण का तशी ऑर्डर आली. बरं, पण ही ऑर्डर काढताना तुम्हाला ज्या महत्वाच्या एनओसीज लागतात, ज्या राज्य शासनाकडनं घ्याव्या लागतात, त्या एनओसीज तुम्ही घेतल्या नाही. मग तुम्ही कोणाच्या दबावाखाली हे शिफ्टिंग केलं? म्हणजे कुठल्या तरी राजकीय मोठ्या नेत्यांनी हा दबाव टाकला, त्याच्या स्वार्थापोटी त्यांनी ते तिकडे शिफ्ट केलेलं आहे. बरं, तिकडे शिफ्ट करून काय होणार आहे बारामतीला? मला सांगा, पुण्यातल्या लोकांच्या ज्या तक्रारी आहेत त्यांनी ते देण्यासाठी त्यांना हे सोयीस्कर ठिकाण होतं वाकडेवाडीचं. आता 100 किलोमीटर लांब जायचं का तक्रार द्यायला? आणि त्याचा फॉलोअप कोण घेणार? आधीच त्यांच्याकडे मनुष्यबळ कमी आहे. हे मनुष्यबळ कमी असताना खरं तर स्वागतार्ह असं होतं की तुम्ही इथेच ते अद्ययावत करणं गरजेचं होतं. भले तुम्ही त्याची एक नवीन इमारत उभारा, त्याचं संख्याबळ, त्याचं मनुष्यबळ वाढवा आणि त्या माध्यमातून तुम्ही कार्यप्रणाली राबवा. ना की तुम्ही हे शिफ्ट करायचं एका कोपऱ्यामध्ये आणि मग तिकडे लोकांना त्रास द्यायचा, नागरिकांना सगळ्यांना त्रास देऊन ते तिकडे बोलवायचं कशासाठी? पोल्युशन पुण्यामध्ये जास्त आहे बारामतीत. तुम्ही जर बघितलं तर आज पुणेला पीएमआरडीची हद्द वाढली, बरोबर आहे, एमआयडीसी जवळ आहे. याच पुणे शहरामध्ये तुम्ही जर बघताय तर रेडी मिक्सचे प्रकल्प एवढे वाढलेले आहेत बांधकाम व्यावसायिकांच्या माध्यमातून. या माध्यमातून एवढं मोठं पोल्युशन झालेलं आहे. मग त्या पोल्युशन वरती कंट्रोल ठेवण्यासाठी किंवा तुम्ही मुळामुठा नदी आहे, मुळामुठा नदीच्या माध्यमातून तिकडे प्रदूषण वाढतंय, या सगळ्यासाठी हे इथे योग्य होतं, ना की ते बारामतीला नेणं. आणि याच्यासाठी म्हणून आम्ही तो विरोध केलेला आहे की ते हलवू नका, ते जिकडे आहे तिकडे ठेवा, ते अद्ययावत करा. तुम्ही काल या सगळ्या गोष्टीचा विरोध केला आणि आता त्याची पुढची अपडेट काय? म्हणजे आता त्याच्यावर काही निर्णय घेण्यात आलाय? आत्ता असं झालंय की त्यांनी तडकाफडकी ते शिफ्टिंग केलेलं आहे. परंतु याबाबत भाजपचे हेमंत रासने, सिद्धार्थ शिरोळे आणि मी, आम्ही तिघांनीही पंकजाताई मुंडेंना, ज्या पर्यावरण मंत्री आहेत, आम्ही त्यांना पत्र लिहून हा विरोध दर्शवलेला आहे. मला वाटतं त्यांनी त्याची दखल घेतलेली आहे आणि येत्या 4 का 5 दिवसामध्ये ते पुन्हा पूर्ववत पुण्याला होणार आहे असं कळतंय. ते कळतंय तोपर्यंत ठीक आहे. ते प्रत्यक्षात आलं तर आम्ही स्वागत करू, नाही तर बघू काय करायचं. आणि जर त्यांनी नेलंच समजा हे एमपीसीबी ऑफिस जे आहे ते बारामतीला, मग पुढची काय पावलं असेल बरं? नाही, हे बघा, खरं तर त्यांनी ते नेऊ नये अशी इच्छा आहे. नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जन्मच आंदोलनासाठी झालेला आहे, बरं का. त्याच्यामुळे आंदोलन करणं हे अगदी त्या म्हणजे अपरिहार्य आहे. पण ते आंदोलन मग जोरात होईल, कारण का आत्ताच्या याला पुणे शहर, आजूबाजूचा परिसर, ह्याच्यासाठी प्रदूषण हे फार महत्वाचं आहे. मग तुम्ही लोकसंख्येचा विचार करणार का जिकडे लोकसंख्या कमी आहे, नाहीच, खूपच कमी आहे, आणि जिकडे पोल्युशन नाहीये तिकडे ते तुम्ही स्थलांतर करणार? हा मुद्दा आहे. त्याच्यामुळे त्यांनी याचा नीट विचार करून, गांभीर्याने विचार करून काय तो निर्णय द्यावा. दादा, तुम्ही मध्यवर्ती भंडाराचा पण मागच्या वेळेस स्कॅम जो आहे तो उघडकीस आणला होता. आता म्हणजे महिना दीड महिना झाला असेल त्या गोष्टीला, तो
का जास्त? नाही, 2.5-3 महिने झाले. 3 महिने झाले. 3 ओके. महिने. तर आता 3 महिन्यानंतर काय अपडेट आहे या सगळ्या गोष्टीची? मला खरं सांगू, मला इतकी खरं तर लाज वाटते हे सगळे घोटाळे बाहेर काढताना. म्हणजे खरंच जसं आमचे साहेब म्हणतात तसं, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, अशातली आत्ताची गत झाली. म्हणजे हे सरकार आल्यानंतर वाटलं होतं की पारदर्शी कारभार आम्हाला अनुभवायला मिळेल, तर तसं न होता एक एक घोटाळेच बाहेर येत आहेत. हा मध्यवर्ती भंडारचा 2016ला काही मटेरियल मागवलं, काही मटेरियल जे आहे ते 2023ला मागवलं. आता 2016ला जे मागवलं त्याच्यामध्ये त्यांनी कर्मचारी जे आहेत महानगरपालिकेचे, त्यांचे गणवेश म्हणजे साड्या आणि पुरुषांचे गणवेश हे मागवले. आता ते सगळ्याचे कोट्यावधी रुपयांचा तो माल तसाच पडून ठेवला त्या मध्यवर्ती भंडारगृहाला, पण बिल मात्र पास केली. त्या ठेकेदाराला सगळी बिलं दिली ताबडतोब माल आल्या आल्या. आणि एवढंच नाही, जर तुम्हाला डीबीटी तत्वावर करायचं होतं, डीबीटी म्हणजे काय, की समजा एक कर्मचारी आहे, त्याच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे टाकणार, तू तुझे शिवून घे. मग ते जर तुम्हाला करायचं होतं तर तुम्ही टेंडर का काढलं? मग तो लॉट का मागवला आणि तो पडून ठेवला? ह्याच बरोबर त्यांनी 24,000 किलो इकोचिप पावडर मागवली होती. ही जी इकोचिप पावडर जी आहे ही कशासाठी लागते, तर जिथे शौचालय आहेत, जिथे घाण आहे, तिकडे ती पावडर फवारली जाते. त्याच्यावरती त्या चिपच्या माध्यमातून नियंत्रण ठेवलं जातं. असा तो मोठा विषय होता. ते पण त्यांनी मागवलं, टेस्टिंग वेगळ्या लॅबमधनं, बिल एका दिवसात पास केलं, नीट खातरजमा नाही, माल सगळा पडून ठेवला. किती कोटीचा घोटाळा होता तो? जवळपास 2.5 कोटीचा हा घोटाळा होता. म्हणजे मी तर म्हणेन हा 2.5 नाही, तर हा 3.5-4 कोटीचा होता. कारण 2.5 कोटी ह्याची मूळ किंमत झाली. गणवेशामध्ये तुम्ही पुन्हा अकाउंटला पण पैसे दिलेत, म्हणजे तो डबल भुदंड महानगरपालिकेला बसला. अरे साल्यांनो, आमचे टॅक्स मधले पैसे आहेत हे तुमचे पैसे नाही आहेत, हे आमचे पैसे आहेत. हे तुम्ही असे उधळता? लाजा वाटायला पाहिजे त्यांना. त्यासाठी म्हणून मला आंदोलन करावं लागलं. बरं, आंदोलन पण काय करावं लागलं, तर त्याच्यासाठी यांनी, मी जेव्हा हा भ्रष्टाचार उघडकीला आणला माननीय आयुक्तांसमोर, तेव्हा आयुक्तांनी समिती नेमली. ती 5 जणांची समिती त्यांनी ड्युटेंच्या माध्यमातून, जे अतिरिक्त आयुक्त आहेत त्यांच्या माध्यमातून नेमली. 1.5 महिना त्या समितीने काही केलं नाही. झाकाझाक नोटिसा नाही काढल्या, काही नाही, काही नाही. आंदोलन केल्यानंतर 20 जणांना नोटिसा गेल्या. आणि मग त्या 20 जणांना नोटिसा गेल्यानंतर पण त्यातल्या फक्त 12-13 जणांचा खुलासा आला. बाकीच्यांनी खुलासाही केला नाही. आणि आता काल मला माननीय आयुक्तांकडनं ह्याच्यावरच्या कारवाईचं पत्र मिळालंय. त्यांनी 7 जणांना ह्याच्यामध्ये दोषी ठरवलेलं आहे आणि त्यांच्यावरती खातेनिहाय चौकशी आणि ह्या सगळ्या खर्चाची वसुली अशी कारवाई त्यांनी लावलेली आहे. इथपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यश मिळालं पाठपुरावा करून, पण त्यासाठी 3.5-4 महिने गेले. आता पुढे हे जे 7 जण दोषी आहेत तुम्ही म्हणताय, त्यांच्यावर आता काही कारवाई होणार आहे का फक्त वॉर्निंग देऊन सोडणार असं काही? वॉर्निंग नाही, आता ही कारवाई झाली. कसं असतं, खातेनिहाय चौकशी जी लागते ती अतिशय महत्वाची असते आणि वसुली हा एक विषय महत्वाचा असतो. याच्यामध्ये त्या अधिकाऱ्याच्या, त्या कर्मचाऱ्याच्या संपूर्ण रेकॉर्डवरती परिणाम पडतो. त्याच्यावरती तो भ्रष्टाचाराचा ठपका पडतो. त्याच्यामुळे ही ती कारवाई झाली. त्याच्यासाठी तरतूद ती ऍक्टची आहे, त्या माध्यमातून ती कलम आहेत. पण मी लक्ष ठेवणार की ही वसुली होतीये का, ट्रेझरीमध्ये हे पैसे जमा जात आहेत का, हे मी लक्ष ठेवणार. नाही तर परत आहेच मी आणि महानगरपालिका, असं आहे. चांगली गोष्ट आहे, याला यश मिळालंय तुम्हाला. पण आता अजून काय महानगरपालिकेचे घोटाळे कमी होणार आहे का अजून? नाही हो, म्हणजे मी बघतोय ना, मला ही माझी माझी आता अशी अपेक्षा आहे की निदान आता हे महानगरपालिकेचं सभागृह बसलंय. आतापर्यंत प्रशासकीय राज होतं म्हणून आपण बोलत होतो की प्रशासन असं करतंय, प्रशासन तसं करतंय. मग आता भाजपची सत्ता आली आहे, एवढे सगळे नगरसेवक निवडून आलेत एक हाती, पारदर्शी कारभाराची अपेक्षा आहे. ना की सभागृहामध्ये नुसतं हिंदू मुसलमान करत बसायचं आणि ती भांडणं जगाला दाखवत बसायची, हे अपेक्षित नाहीये. पण ते न होता पुन्हा आमच्या समोर येतच आहे स्वीकृत नगरसेवकाचा घोड. तो दिसलाय, त्याच्यावरती पण झालं माझं काल. अहो, लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला. तुम्ही का फॉलो करत नाही आहात नियम? कोणी करायचे हे नियम फॉलो? आता या संदर्भात पण मी आयुक्तांना पत्र दिलेलं आहे की याला स्थगिती द्या. आणि ती स्थगिती द्या याचं कारण असं आहे की त्याची जी कार्यप्रणाली आहे ती तुम्ही घटनेला धरून नाही राबवली. स्वीकृत नगरसेवकांसाठी तुम्ही शासनाचा GR डावलून तुम्ही काम केलेलं आहे. त्याच्यासाठी शासनाने सांगितलंय की तुम्ही पारदर्शी कारभार, स्वच्छ कारभार करण्यासाठी
अराजकीय व्यक्तींना त्याच्यामध्ये सामील करून घ्या. त्याच्यामध्ये वकील, डॉक्टर, सीए यांना तर डायरेक्ट एक्सेस आहे. मग त्याचे पण अर्ज आले. मग ते का बाद केले? बरं, मग ते बाद केले, त्यांना खुलासाही नाही केला की तुमचा अर्ज आम्ही का बाद करतोय. आणि ज्या संख्याबळानुसार भाजप निवडून आलेले आहे, त्यांना 7 जागा मिळाल्या आहेत. त्या 7 जागांमधले 2 अर्ज बाद झाले. त्यांना तुम्ही सांगताय 1 महिन्याची मुदत देऊन अर्ज सुधारून घ्या आणि पुन्हा द्या. त्याला आम्ही विरोध केलाय की आता तुम्ही ह्या दोघांना परत घ्यायचं नाही. अर्ज बाद झाला, बाद झाला. आम्ही निवडणूक लढवताना जेव्हा आम्ही अर्ज भरतो तेव्हा तुम्ही स्क्रुटनी करता. अर्ज बाद झाला, तुम्ही आम्हाला निवडणूक लढवू देत नाही. मग ह्यांना काय वेगळा न्याय? आणि तिसरं महत्वाचं म्हणजे घटनेनुसार निवडणूक आयोग जेव्हा निवडणुका लावते तेव्हा पहिला निष्कर्ष असतो 50% महिला आरक्षण. ते थेट सगळ्या निवडणूक पूर्तता होईपर्यंत. मग ही स्वीकृतची पण निवडणूकच आहे. जेव्हा तुम्ही इतर अर्ज मागवताय अराजकीय, राजकीय संस्थांचे, तेव्हा ही निवडणूक झाली. मग ह्याच्यामध्ये तुम्ही भाजपकडनं जेव्हा नगरसेवकांची यादी आली, 50% महिला आरक्षण होतं का? नव्हतं. कमीत कमी 4 तरी महिला हव्या होत्या. राष्ट्रवादीकडनं 1 महिला 1 पुरुष हवी होती. ते कसं नाही आलं? म्हणजे तो एकंदरीत कुठे ना कुठे सगळे घोटाळे चालू आहे असं तुमचं म्हणणं आहे? होय, घोटाळे चालू आहेत. म्हणजे तुम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून घ्या, राज्य सरकारच्या माध्यमातून घ्या, नाहीतर केंद्र सरकारच्या माध्यमातून घ्या. फक्त घोटाळे आणि घोटाळे चालू आहेत. आणि आम्हाला फक्त धर्म, जात याच्यावरच फक्त बोलायचंय. बाकी विकासावरती आम्हाला बोलायचं नाहीये. तो जो आणला तो विकास कुठे हरवला तो देवाला माहिती. तो गेला तो गेलाच. चालेल, नक्कीच दादा. जसं आपण बघितलं की काही घोटाळे जे आहेत ते दादाने समोर आणले होते, त्याचं यश आपल्याला पाहायला मिळतंय. तसे 2-3 पेक्षा जास्तच असतील. जास्त आहेत, जास्तच अजूनही हां, आहेत. अजून आहेत. यश आलंय, चांगली गोष्ट आहे, कारण की कुठे ना कुठे तरक्की होती या गोष्टीची, आपण असं म्हणू शकतो. पण आता यापुढे पण अजून काही असेल महानगरपालिकेचे घोटाळे, ते तर आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवू. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज डॉट्स. मी मृदुला नाग.